नमस्कार. स्वामी अपूर्वानंद लिखित आणि प्राध्यापक प्र ग सहस्रबुद्धे यांनी अनुवादित केलेलं श्री शारदा देवी यांचं चरित्र आपण वाचत आहोत. आज आपण 11व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. माताजींच्या दैनिक जीवनातील सर्वश्रेष्ठ माधुर्य त्यांच्या संतोषात होतं. त्यांच्या ठाई असीम धीर होता आणि अपार सहिष्णुता होती. सगळ्या जीवनभर त्या नित्य नवीन प्रेम माधुर्याने कार्य करत राहिल्या. कोणतीही वेळ असो, कोणतंही काम त्या करत असो, त्यांच्याकडे पाहताच त्यांच्या मुद्रेवर असा काही शांत सौम्य भाव दिसे की त्या नेहमी ध्यानमग्न आहेत असं वाटे. म्हणूनच तर त्यांच्या सगळ्या कामात पूजेचा सुगंध दरवळत असे. या खेपेला जवळजवळ 7 महिने त्या जयराम वाटीला राहिल्या. 29 सप्टेंबर 1913 रोजी त्या कलकत्त्याला परत आल्या. एके दिवशी 3ऱ्या प्रहरी एक स्त्री त्यांच्याकडे आली आणि त्यांना प्रणाम करून त्यांच्या चरणाशी बसून मला दीक्षा द्या म्हणून रडू लागली. कोण जाणे का, परंतु माताजींचं मन काही तिला दीक्षा द्यायला तयार होईना. त्या तिला म्हणत होत्या, मी तर तुम्हाला आधीच नाही म्हणून सांगितलं होतं, मग का आलात तुम्ही? माझी प्रकृती ठीक नाही, आता होऊ शकणार नाही. पण ती बाई देखील पटदीक्षी सोडणारी नव्हती. दीक्षा देण्याविषयी ती सारखी त्यांच्या मागे लागली. कदाचित तिचं तन मन पवित्र नसावं आणि म्हणूनच माताजी अनुमती देत नसाव्यात. एकदा तर त्या म्हणाल्यासुद्धा, तुम्हा लोकांचं काय, तुम्ही लोक आपले मंत्र घेऊन निघून जाता, पुढली थोडीच तुम्ही काळजी करता. बरीच विनवणी केल्यावर शेवटी माताजींनी अनुमती दिली आणि येत्या महाअष्टमीच्या दिवशी दीक्षा द्यायची असं ठरलं. अनेक लोकांचे पाप ताप नेहमी घेऊन माताजींची प्रकृती वारंवार बिघडत होती. तरीही लोकांच्या कानात मुक्तिमंत्र सांगण्यासाठी, त्यांना मुक्ती देण्यासाठी त्या कलकत्त्यात येत. कितीतरी पदभ्रष्ट बहकलेल्या माती चिखलाने बरबटलेल्या बालकांना ती अभयदायिनी जननी कुशाल कडेवर उचलून घेई. एके दिवशी एक भक्त स्त्री म्हणाली, हेच तर आहे आई तुमचं. अनेक वेळा आपली प्रकृती ठीक नसतानासुद्धा तुम्ही दयाबुद्धीने लोकांना दीक्षा देता आणि अशा प्रकारे आम्हा लोकांचं दुःखभोग आपल्यावर ओढून घेऊन स्वतःला आणखी कष्टात पाडता. ते ऐकून माताजी म्हणाल्या, हो बेटी, ठाकूर असंच म्हणायचे, नाहीतर माझ्या शरीरात रोगराईने प्रवेश करण्याचं खरं पाहता काही कारण नाही. मध्यंतरी मला थोडंसं कॉलेऱ्यासारखं सुद्धा झालं होतं. असं असूनही विशेष कारण नसता त्या कधीही कोणाला निराश करत नसत. एके दिवशी सकाळी बाग बाजारातील मातृसदनात माताजींच्या जवळ बसलेल्या एका संन्याशाने त्यांना विचारलं, आई, काही लोक म्हणतात की मठातील म्हणजे बेलूर मठातील साधू लोकांनी सेवाश्रम, रुग्णालय आदी चालवणं, पुस्तक विकणं, हिशेब जमा खर्च ठेवणं आदी हे जे सगळं काम सुरू केलं आहे ना, ते काही चांगलं नाही. ठाकूरांनी कधी केलं होतं हे सगळं? आतुरतेने मठात आलेल्या नव्या नव्या लोकांवर ते सर्व उगीच लादलं जात आहे. कर्मच करायचं असेल तर पूजा, जप, ध्यान, कीर्तन वगैरे करावं. इतर कर्म वासना उत्पन्न करतात आणि मनुष्याचं मन ईश्वराकडे लागण्याऐवजी दुसरीकडेच वळतं. हे सगळं ऐकून घेतल्यावर माताजी शांतपणे म्हणाल्या, तुम्ही लोक त्यांचं काही एक ऐकू नका. जर ही कामं केली नाहीत तर रात्रंदिवस काय घेऊन बसाल? 24 तास का कोणी जपध्यान करू शकतं? ते लोक ठाकूरांचं उदाहरण देतात, पण त्यांची गोष्टच निराळी होती. तुम्ही मंडळी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. मग त्या शरणागती संबंधी सांगू लागल्या. म्हणाल्या, ठाकूर जसं चालवीत आहेत तसंच चालावं. मठ ह्याच पद्धतीने चालेल. ज्या लोकांना हे पटणार नाही ते निघून जातील. इसवी सन 1890मध्ये माताजी गयेला गेल्या असता बुद्ध गयेला गेल्या होत्या. हे आम्ही मागेच निवेदन केलं आहे. तिथला विशाल मठ आणि विपुल ऐश्वर्य पाहून माताजींचे प्राण अगदी तळमळले होते. त्यांनी आपल्या संन्यासी बालकांना एक कायमची जागा प्राप्त व्हावी म्हणून श्री रामकृष्ण देवांजवळ वारंवार अश्रू ढाळून प्रार्थना केली. त्यांच्या तळमळून केलेल्या प्रार्थनेमुळे आणि सक्रिय प्रयत्नांमुळे सगळी मुलं अशी संघबद्ध झाली, याची कल्पना आम्ही पूर्वी दिलीच आहे. श्री रामकृष्णांच्या अवतार प्रयोजनाविषयीचा अर्थपूर्ण संकेत, त्यांच्या जीवनविषयक आदर्शाविषयीची असीम प्रीती आणि संघाच्या महान प्रचार प्रसाराविषयीची पक्की खात्री, हे सगळं माताजींच्या त्या प्रार्थना पाहिल्या म्हणजे स्पष्ट होतं. त्यांची वाणी म्हणजे नुसते शब्द नव्हेत, त्यांची वाणी म्हणजे त्रिकाल रूपिणीच्या दिव्य दृष्टीला प्रत्यक्ष आणि स्पष्ट दिसणारी भविष्यचित्रच होती. त्यांच्या सत्यदृष्टीला आगामी युगाचं चित्र अगदी स्पष्ट दिसत होतं. युगावतार श्री रामकृष्णांचा आदर्श दूरदूरपर्यंत पसरतील
हजारो लोक त्यांच्या वाघामृताचे अखंड पान करतील आदी मंगलमय गोष्टी त्यांच्या सत्यसंकल्प मनात आधीच पुरल्या होत्या. माताजींच्या तळमळून केलेल्या त्या आर्त प्रार्थनांमध्ये मानवजातीची श्रेष्ठ आशा आणि पवित्रतम आकांक्षा यांची पूर्ती झाल्याचं उज्ज्वल चित्र आपल्याला दिसतं. श्री रामकृष्ण संघाचं संघटन, त्याचा विस्तार आणि श्री रामकृष्ण देवांच्या आदर्शांची अपेक्षेपलीकडे झालेली प्रगती ह्यासंबंधी विवेचन करण्याचं हे स्थळ नाही. इथे आम्हाला फक्त त्या सर्व कार्यात माताजींचं स्थान किती महत्त्वाचं होतं तेच विशद करायचं आहे. श्री रामकृष्ण देवांच्या लीला समाप्तीनंतर श्री शारदा देवींनाच केंद्र मानून श्री रामकृष्ण संघाची उभारणी कशी झाली? विवेकानंदांसह श्री रामकृष्णांचे सगळे शिष्य आणि संघाचे आधारस्तंभ आपल्या व्यक्तिगत अथवा संघगत जीवनात माताजींवर किती अवलंबून राहत असत? कोणाच्याही दृष्टीला न पडता माताजींनी धर्मसंघाचं संचालन आणि नियंत्रण कसं केलं? ह्याच विषयाचं काही उदाहरणांच्या सहाय्याने आपल्याला अवलोकन करायचं आहे. लोककल्याणकारी कार्याबरोबर श्री रामकृष्ण संघाच्या संन्यासी बालकांची उत्तम आध्यात्मिक घडण करण्याची जबाबदारी माताजींनी शांतपणे आणि निरलस सातत्याने कशी पार पडली ह्याविषयीची सर्वसामान्य कल्पना वाचकांना यावी असा आमचा प्रयत्न आहे. अनेकानेक लोकांना एका गोष्टीचं फार आश्चर्य वाटतं. ती गोष्ट म्हणजे लिहिणं वाचणं न येणाऱ्या आणि नेहमी पडद्याआड राहणाऱ्या शारदा देवींकडून विपुल शक्तिसंपन्न श्री रामकृष्ण संघाचं संचालन कसं होऊ शकलं? विश्वविजयी स्वामी विवेकानंद प्रभृती बुद्धिमान, अतुल अध्यात्मशक्ती संपन्न असे शेकडो संन्यासी पदराआड राहणाऱ्या त्या स्त्रीजवळून अशी कोणती शक्ती आणि प्रेरणा प्राप्त करत होते? त्यांनी गुरुपत्नी शारदा देवींना जो सन्मान दिला तो केवळ त्या आपल्या गुरुपत्नी आहेत म्हणून होता का? आणि पर्यायाने ते आपल्या गुरुदेवांचा श्री रामकृष्णांचा सन्मान करत होते का? की स्वतः शारदा देवीमध्येही काही दिव्यत्व वास करत होतं? श्री रामकृष्णांजवळून त्यांच्या अंतरंगीच्या शिष्यांना पुष्कळच प्राप्त झालं होतं. भाव, समाधी, निर्विकल्प अवस्था, आणखीही इतर अनेक गोष्टी. ज्याला जे आवश्यक होतं तेच नेमकं त्याला मिळालं होतं आणि अगदी मुक्त हस्ताने मिळालं होतं. पण अशा त्या लोकांनी देखील अगदी चरणी लागून आत्मसमर्पण करावं असं त्यांना माताजींच्या ठाई काय बरं आढळलं? माताजींजवळ असं कशाचं आकर्षण होतं? त्या तर ह्यावेळी आपलं रूप झाकून आल्या होत्या. सर्व संघ परित्यागी अशा 1-2 बालकांचा अपवाद सोडला तर इतरांशी त्यांचं समोरासमोर संभाषणसुद्धा होत नसे. तरीसुद्धा त्यांना जगन्मातेचं मानवी रूप मानावं असं या शिष्यांनी त्यांच्या ठाई काय बरं पाहिलं होतं? त्यांच्या डोक्यावर हात ठेवून माताजींनी थोडा आशीर्वाद देताच ते स्वतःला अगदी धन्यधन्य समजत असं का? सगळ्याच संन्यासी शिष्यांनी श्री रामकृष्णांची अगदी व्यवस्थित परीक्षा घेतली होती. नाणं वाजवून घ्यावं तसं त्यांना वारंवार पारखून घेतलं होतं. श्री रामकृष्ण देखील आपल्या शिष्यांना या बाबतीत उत्तेजनच देत. ते म्हणत, साधूला दिवसा पाहावं, रात्री पाहावं आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवावा. आणखी ते असं म्हणत असत, भक्त व्हावं, पण म्हणून मूर्ख का व्हावं? शिष्यांनी श्री रामकृष्णांना रात्री दिवसा पाहिलं होतं. नाना प्रकारे त्यांची परीक्षा घेतली होती आणि मगच त्यांचा स्वीकार केला होता. श्री रामकृष्णांच्या लीला समाप्तीनंतर देखील त्यांच्या अस्तित्वाची आणि देवत्वाची परीक्षा घ्यायला त्यांच्या शिष्यांनी सोडलं नाही. तर मग अशा या शिष्यांनी काही विचार न करताच माताजींच्या चरणी आपलं शिर नमवलं होतं का? राखाल श्री रामकृष्णांचे मानसपुत्र होते. श्री रामकृष्ण म्हणत असत, राखाल त्याच प्रजातील राखाल गोप आहे. ते भाववेशात असले म्हणजे श्री रामकृष्णांच्या मांडीवर जाऊन बसत. श्री रामकृष्णांसमोर ते किती मान अभिमान दाखवत असत. तेच राखाल अध्यात्म राज्याचे महाराज झालेले, संघगुरू झालेले, स्वामी ब्रह्मानंद झालेले तेच राखाल माताजींजवळ जाताना असे भावाविष्ट होत की त्यांच्या सर्वांगावर रोमांच उभे राहत. ते अगदी पुलकित होऊन जात. भावातिशयाने त्यांचे सगळं शरीर कापू लागे आणि दोन्ही गालांवरून घळघळ अश्रू वाहू लागत. आपला स्थूल देह सोडण्याच्या 3-4 दिवस आधी श्री रामकृष्णांनी नरेंद्रनाथाला म्हणजे स्वामी विवेकानंदांना ध्यानस्थ व्हायला सांगून योगबलाने आपली सगळी आध्यात्मिक शक्ती आपल्या त्या प्रिय शिष्यात संक्रमित करून म्हटलं होतं, आज मी तुला माझ्याजवळचं सगळं काही दिलं आणि मी फकीर झालो. या शक्तीच्या बळावर तू सगळ्या जगाचं महान कल्याण करशील. काम संपलं की परत जाशील, अर्थात देहत्याग करून त्या अखंड धामाप्रत जाशील. तेच नरेंद्रनाथ स्वामी विवेकानंद जेव्हा माताजींसमोर जात तेव्हा एखाद्या शिशूसारखे होऊन जात. पश्चिम विजयापूर्वी आईच्या आशीर्वादाची शक्ती प्राप्त करूनच ते समुद्र पार गेले होते.
माताजींनी आशीर्वाद देऊन म्हटलं होतं, बेटा विश्वविजयी होऊन ये, तुझ्या मुखात सरस्वती वास करो. इसवी सन 1894 स्वामीजींनी अमेरिकेतून आपल्या एका गुरुबंधूला लिहिलेल्या पत्रात पुढील वाक्य होती, माताजींचं खरं स्वरूप तुम्हाला अजून कळलं नाही, तुमच्यापैकी कोणालाच कळलं नाही. हळूहळू तुम्ही ते समजू शकाल. माझे डोळे आता उघडले आहेत. दिवसेंदिवस माझ्या सगळं लक्षात येऊ लागलं आहे. दादा, नाराज होऊ नका, पण खरं सांगतो, तुमच्यापैकी कोणीही माताजींना अजून नीट ओळखू शकला नाही. माझ्यावर पित्याच्या कृपेपेक्षा लाखपट अधिक मातेची कृपा आहे. दादा, मनातली गोष्ट जरा स्पष्ट शब्दात लिहिली याबद्दल क्षमा करा, पण ह्या बाबतीत माताजींच्या संबंधी मी जरा एककल्ली आहे. माताजींची आज्ञा होताच हे भूत, हा वीरभद्र काय वाटेल ते करू शकतो. तारकदादा अमेरिकेला येण्यापूर्वी मी मुद्दाम पत्र लिहून माताजींचा आशीर्वाद मागवला होता. त्यांनी आशीर्वाद दिला आणि बस, मी लगेच उड्डाण घेऊन समुद्रापलीकडे गेलो. एवढ्यातच काय ते समजून घ्या. दादा, माताजींची आठवण झाल्यावर मी कधीकधी म्हणतो, को रामः, जननी सीतेपुढे रामाचं काय पाड. दादा, हे जे मी म्हटलं ना, याच बाबतीत, माताजींच्या बाबतीत मी अगदी कडवा आहे, इत्यादी. श्री रामकृष्णांविषयी त्यांच्या सगळ्या अंतरंगीच्या शिष्यांची जी धारणा आणि श्रद्धा होती, तीच धारणा आणि तशी श्रद्धा त्यांची श्री शारदा देवींविषयीही होती. 80 वर्षाचे वृद्ध तपस्वी स्वामी शिवानंद यांनी भावविव्हल होऊन माताजींच्या एका जन्मतिथीला त्यांची पुढील प्रमाणे प्रार्थना केली होती. आई, आई हे महामाये, मातेचा विजय असो, मातेचा विजय असो. आम्हाला भक्ती, विश्वास, ज्ञानविवेक, अनुराग, ध्यानसमाधी हे सर्व प्रदान करा. ठाकूरांच्या या संघाचं कल्याण करा. सगळ्या विश्वाचं कल्याण करा. जगात शांती प्रस्थापित करा. आम्ही भक्तिहीन झालो आहोत, म्हणून या दिवसाचं खरं महत्त्व आम्हाला कळत नाही. आजचा दिवस का साधारण आहे? आज महामायेचा जन्मदिवस आहे. जीवांच्या आणि जगताच्या कल्याणासाठी आजच्या पवित्र दिवशी स्वतः महामायेने जन्म घेतला. जगन्मातेची मानवी लीला समजणं फार कठीण आहे. कृपावंत होऊन स्वतः जर ती समजावून सांगणार नाही तर इथे कोणाला समजणार आहे? त्यांचं राहणं किती साधं सहज होतं. आम्ही पामर त्यातील रहस्य काय उमगणार? त्यांना जर कोणी खरोखरच ओळखू शकलं असेल तर ते फक्त ठाकूरच. आमच्या आईचं नाव आहे शारदा. आई स्वतः स्वस्वरस्वती आहेत. त्याच कृपावंत होऊन आम्हाला ज्ञान देतात. ज्ञान म्हणजे भगवंताची ओळख. हे ज्ञान झाल्यावरच खरी भक्ती घडणं शक्य आहे. ज्ञानाशिवाय भक्ती होत नसते. शुद्ध ज्ञान आणि शुद्ध भक्ती एकच आहेत. आईच्या कृपेनेच ते प्राप्त होणं शक्य आहे. ज्ञान देण्याचा अधिकार आईचाच आहे. माताजींचं जीवन म्हणजे जणू एक दुर्बोध कोडच आहे. श्री माताजींविषयींचं श्री रामकृष्णांचं कथन लक्षात ठेवल्यानेच फक्त ते कोडं सुटू शकतं. ते म्हणाले होते, ती शारदा सरस्वती आहे, ज्ञान देण्यासाठी आली आहे. रूपामुळे लोक एखाद्या वेळी अशुद्ध मनाने पाहायचे आणि त्यांचं अकल्याण व्हायचं. असं होऊ नये म्हणून या खेपेला ती आपलं रूप झाकून आली आहे. स्वामी विवेकानंदांचा पाश्चात्य देशात जाण्याचा बेत जवळजवळ पक्का ठरला होता. कोणाला न कळवता त्यांची व्यवस्था होत होती. त्यांनी आपल्या गुरुबंधूंनासुद्धा त्यासंबंधी काही एक सांगितलं नव्हतं. अशा वेळी त्यांच्या मनात न जाणे कोणत्या कोपऱ्यात संशयाचं धुकं दिसू लागलं. ते विचार करू लागले, मी अजून काही माताजींची अनुमती घेतली नाही. माताजी आणि ठाकूर तर अभिन्न आहेत. त्या जी आज्ञा देतील तीच खरी. असा विचार करून स्वामीजींनी पत्र लिहून माताजींचा आशीर्वाद मागितला आणि कोणाला न कळू देता ते पत्र माताजींकडे पाठवलं. नरेंद्र कोण आहे आणि त्याने नरदेह का धारण केला आहे ते माताजींना माहीत होतं. म्हणूनच त्याचं पत्र मिळाल्यावर त्यांनी ताबडतोब उत्तर पाठवलं नाही. श्री रामकृष्णांकडून काही संकेत येईल म्हणून वाट पाहू लागल्या. एके रात्री माताजींनी पुढील स्वप्न पाहिलं. सागराच्या उत्ताल तरंगावरून ठाकूर पायी चालले आहेत आणि आपल्या मागोमाग नरेंद्राला बोलवत आहेत. हे स्वप्न अर्थपूर्ण संकेताने भरलेलं होतं. माताजी समजल्या की नरेंद्रला समुद्रपार करावाच लागेल. युगधर्म संस्थापनेसाठी ठाकूरच त्याला घेऊन चालले आहेत. तेव्हा त्यांनी अगदी अंतःकरणापासून आशीर्वाद दिले आणि नरेंद्रला तसं पत्र लिहिलं. ते पत्र मिळताच आनंदाने स्वामीजींच्या तोंडून उद्गार निघाले, आहा, आता सर्व ठीक जमलं. मी जावं अशी माताजींची सुद्धा इच्छा आहे. माताजींची इच्छा म्हणजे आशीर्वाद असतो. अमेरिकेहून स्वामीजींनी वेदांत प्रचारासाठी तिकडे येण्याविषयी स्वामी शारदानंदांना लिहिलं. निघण्यापूर्वी ते माताजींची अनुमती घेण्यासाठी जयराम वाटीला गेले. माताजींच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी अगदी अंतःकरणापासून आशीर्वाद दिला, ये बेटा ये.
ठाकूर तुम्हा सर्वांचं क्षणोक्षणी रक्षण करत आहेत. भिण्याचं काही एक कारण नाही. ते पाहून माताजींची आई श्यामासुंदरी या अगदी चकित झाल्या. त्या म्हणाल्या, शारदा, शरतला म्हणजे स्वामी शारदानंदांना समुद्रपार जायला तू आज्ञा कशी दिलीस? तुझ्या अंतःकरणाला काही वाटलं नाही? अशा मोठमोठ्या गोष्टीत देखील श्री रामकृष्णांचे शिष्य माताजींच्या विचाराने चालत असत. माताजी आणि ठाकूर अभिन्न आहेत अशी त्यांची दृढ धारणा होती. माताजींचा आदेश म्हणजे तो ठाकूरांचाच आदेश. माताजी म्हणजे अरूपाचं रूप होय. एक दिवस सहज बोलता बोलता माताजी स्वतःच्या देहाकडे इशारा करून म्हणाल्या, इथे ते म्हणजे ठाकूर सूक्ष्म देहाने वास करत आहेत. ठाकूराने स्वतःच सांगितलं आहे, मी तुझ्या ठाई सूक्ष्म देहाने राहीन. पुन्हा त्या म्हणाल्या, आम्ही काय निराळे आहोत आणि हे शब्द बाहेर पडतात हे मी काय बोलून गेले असे म्हणून त्यांनी जीभ चावली. मानवी देहाचा त्याग केल्यानंतर आपल्या उरलेल्या कार्याच्या पूर्तीसाठी माताजींच्या देहाच्या आधाराने श्री रामकृष्ण विद्यमान होते. श्री रामकृष्ण देवांच्या शिष्यांच्या सगळ्या अनुभवात माताजींच्या दिव्य अस्तित्वाचा प्रकाश भरला होता. इसवी सन 1889मधील गोष्ट आहे. स्वामी ब्रह्मानंदांच्या हृदयात वैराग्याग्नी तीव्रतेने धगधगू लागला. तपस्येसाठी निघून जायला त्यांचं मन तडफडू लागलं. पण माताजींची संमती घेतल्याशिवाय कसं जायचं? म्हणून त्यांनी त्याबाबत माताजींना कळवलं. त्यांचं मनोगत समजून माताजींनी बलराम बाबूंना पुढील प्रमाणे लिहिलं. असं ऐकते की राखाल पश्चिमेकडे म्हणजे उत्तर प्रदेशात जायचं म्हणतो. गेल्या खेपेला जगन्नाथ क्षेत्री त्याला थंडीचा फार त्रास झाला होता. थंडी संपल्यावर साधारणपणे फाल्गुनात जाणं बरं, पण त्याची जाण्याची इच्छा जर अतिशय प्रबल असेल तर मी काय लिहू? माताजींची शुभेच्छा करताच ब्रह्मानंदाचं हृदय आनंदाने भरून गेलं. तपस्येचा संकल्प दृढ करून ते निघाले. श्री रामकृष्णांच्या सर्व संघ परित्यागी शिष्यगणांना माताजींच्या ठाई जगन्मातेचा जिवंत प्रकाश दिसत असे. म्हणूनच त्याने मातृचरणी संपूर्ण आत्मसमर्पण केलं होतं. माताजींची इच्छा म्हणजे त्यांना भगवतीचाच आदेश वाटत असे. तिथे कोणताही तर्क किंवा विचार न करता ते माथा नमवत असत. एकदा बेलूर मठातील एका नोकराला स्वामी विवेकानंदांनी चोरीच्या अपराधाबद्दल घालवून दिलं. निरुपाय होऊन शेवटी तो नोकर माताजींच्या चरणी शरण गेला. त्यावेळी माताजी बाग बाजारात बोसपाडा लेनमध्ये एका भाड्याच्या घरात राहत होत्या. नोकर रडत रडत म्हणाला, आई, माझ्या घरी पोरं बाळं आहेत, मी गरीब आहे, जो पगार मला मिळतो तेवढ्यात माझं घर चालत नाही, म्हणून माझ्या हातून असं घडलं इत्यादी. ते ऐकून माताजींना त्याची दया आली. त्यांनी त्या नोकराला आश्रय दिला. त्याच दिवशी दुपारी स्वामी प्रेमानंद म्हणजे बाबूराम माताजींच्या दर्शनासाठी मठातून बाग बाजारात आले. माताजींच्या चरणी वंदन करून ते उभे राहिले. तोच माताजी कातर स्वरात म्हणाल्या, ऐक बाबूराम, तो माणूस फार गरीब आहे. परिस्थितीमुळे त्याच्या हातून तसं घडलं आहे. तेवढ्यावरून नरेनने काय त्याला काढून लावावं? तुम्ही आहात सगळे संन्यासी. या संसाराचा जंजाळ कसा असतो याचा तुम्हाला काही एक अनुभव नाही. त्याला तो घेऊन जा परत. तसं केल्यास स्वामीजी नक्कीच चिडतील असं प्रेमानंदांनी सांगितल्यावर आवाज चढवून माताजी म्हणाल्या, मी सांगते घेऊन जा. आणि मग निमूटपणे प्रेमानंद त्या माणसाला घेऊन मठात आले. त्यांच्याबरोबर त्या नोकराला पाहताच स्वामीजी चिडून म्हणाले, अरे, या बाबूरामाची तरात पहा, पुन्हा त्याला घेऊन आला. माताजींनी घेऊन यायला सांगितलं असं प्रेमानंदांनी सांगताच स्वामीजी चूप झाले. नोकर पुन्हा कामावर रजू झाला. ज्याला कुठेही आश्रय नसे त्याला माताजींजवळ आश्रय मिळे. कशाही प्रकारे एकदा माताजींचा आश्रय मिळाला की झालं, मग कसलीही भीती नाही. इसवी सन 1914मध्ये मालदह येथील भक्तांनी एक मोठा उत्सव साजरा करण्याचं ठरवलं. या प्रसंगी स्वामी प्रेमानंदांना तिथे नेण्याची त्यांची विशेष इच्छा होती. स्वामी प्रेमानंद हे श्री रामकृष्णांचे ईश्वर कोटीचे लीला सहचर होते. श्री रामकृष्ण त्यांच्यासंबंधी म्हणत असत, तो अत्यंत शुद्ध आहे, त्याची अगदी हाडंसुद्धा पवित्र आहेत. श्री राधिकेच्या अंशापासून त्याचा जन्म झाला आहे. बाबूराम जेव्हा 4 वर्षाचे होते तेव्हा त्यांचे नातेवाईक थट्टेने त्यांना लग्नाबद्दल विचारित. तेव्हा तो बालक बाबूराम रडत रडत म्हणायचा, मी लग्न करणार नाही, माझं लग्न कराल तर मी मरून जाईन. अशा शुद्धात्म्यासंबंधी श्री रामकृष्ण म्हणत असत, हे होमा पक्षाच्या जातीचे आहेत, ते कधी संसारात अडकणार नाहीत. थोडंसं समजू लागतात सरळ आईकडे म्हणजे जगन्मातेकडे धाव घेतील. श्री रामकृष्ण जेव्हा काशीपूरला खूप आजारी होते तेव्हाची गोष्ट आहे. ते काहीही खाऊ शकत नव्हते. पाण्याचा थेंबसुद्धा घशाखाली उतरत नव्हता. भक्तांचे दुःखी चेहरे पाहून श्री रामकृष्ण म्हणाले, नंतर मी सूक्ष्म शरीराने लाखो तोंडांनी खाईन. ते ऐकून बाबूरामने तळमळून म्हटलं,
मला तुमचे ते लागबेक नको आहे. माझी अशी इच्छा आहे की याच तोंडाने तुम्ही खावं आणि याच डोळ्यांनी मी ते पाहावं. भक्त तर भगवंताला त्याच आपल्या प्राणप्रिय रूपात पाहू इच्छित असतो. तेच बाबूराम आता स्वामी प्रेमानंद आहेत. मालदह इथली भक्तमंडळी त्यांना घेऊन जाण्यासाठी सारखी मागे लागली. भक्ताचा इतका जोराचा आग्रह पाहून त्यांना जावेसं वाटू लागलं. पण माताजींच्या अनुमतीशिवाय जाणं कसं शक्य आहे. म्हणून ते मालदहाच्या भक्तमंडळींसमवेत मठातून बाजारात माताजींच्या निवासस्थानी आले. प्रेमानंदाची प्रकृती त्यावेळी तितकी चांगली नव्हती. त्यामुळे माताजींनी त्यांच्या जाण्याला संमती दिली नाही. भक्तमंडळी मोठ्या पेचात सापडली. प्रेमानंद जर आले नाहीत तर त्यांची सगळी तयारीच वाया जाणार होती. शेवटी ते सगळे माताजींजवळ आले. त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेऊन माताजींनी प्रेमानंदांना पुन्हा बोलवलं आणि विचारलं, असं पहा बाबूराम, हे लोक इतके म्हणतायत तर मग जातोस का तू? बाबूराम महाराजांचं एकच उत्तर होतं, मी काय सांगू आई, तुम्ही जशी आज्ञा द्याल तसं होईल. बराच वेळ विचार केल्यानंतर माताजी म्हणाल्या, ठीक आहे, जाऊन ये एकदा, पण जास्त दिवस थांबू नकोस हो. तेव्हा प्रेमानंद गेले. श्री रामकृष्ण देवांच्या या बालकांच्या दृष्टीने माताजी कोण होत्या आणि त्यांच्या जीवनात माताजींना काय स्थान होतं याची कल्पना आपल्याला स्वामी शिवानंदांच्या कथनावरून उत्तम रीतीने येऊ शकते. स्वामी शिवानंद त्यावेळी बेलूर मठाचे व्यवस्थापक होते. नवीन आलेल्या एका ब्रह्मचार्याच्या हातून काहीतरी मोठा अपराध घडला होता. मठातील ब्रह्मचार्यांनी त्याला भीती दाखवली की मठाध्यक्ष आता तुला नक्कीच मठाबाहेर हाकलणार. भयभीत होऊन कोणाला काही न सांगता आणि बरोबर काही एक न घेता तो ब्रह्मचारी सरळ जयराम वाटेकडे निघाला. अंगावरचे कपडे फाटले आहेत, थकल्यामुळे शरीर अगदी मरगळलं आहे. अशा स्थितीत तो जयराम वाटेला पोहोचला आणि माताजींच्या स्नेहपूर्ण छायेची त्याने याचना केली. त्या क्षमारूपिणी अभयदात्रीने भयभीत बालकाला अभय दिलं आणि सांगून समजावून त्याला आपल्याजवळ ठेवून घेतलं. माताजींनी लगेच 2 नवी वस्त्र काढली आणि त्याला दिली आणि मग मोठ्या प्रेमाने पोटभर जेवू घातलं. नंतर त्यांनी शिवानंदाला पत्र लिहवलं, बेटा तारक, छोट्या नगेनने तिथे असा कोणता बरा अपराध केला आहे? तू त्याला मठातून काढून लावशील या भीतीने सगळा रस्ता तोडवीत तो माझ्याजवळ येऊन पोचला आहे. असं पहा बेटा, आईजवळ का बालकाचा कधी काही अपराध टिकतो? बेटा, त्याला आता काही बोलू नकोस. पत्र मिळताच शिवानंदाने उलट टपाली माताजींना लिहिलं, छोटा नगेन आपल्याजवळ पोहोचला आहे हे वाचून चिंता दूर झाली. कुठे गेला म्हणून आम्ही इकडे त्याचा खूप शोध केला. त्याला पाठवून द्यावं. इथे दुर्गापूजेच्या कार्यासाठी लोक कमी पडत आहेत. मी त्याला काही एक बोलणार नाही. थोड्या दिवसात तो ब्रह्मचारी मठात परत आला. त्याला पाहता शिवानंद पुढे आले आणि त्याला प्रेमाने कवटाळत म्हणाले, बेटा, तू माझ्याविरुद्ध हायकोर्टात दावा दाखल करायला गेला होतास. बरोबर आहे, ते सर्वोच्च न्यायालय होतं. त्याच्या निर्णयावर कुणाचं काही चालत नसे. लहान मुलं अबोध असतात, म्हणूनच तर आई त्याचे लाडकोड पुरवते. आई आपल्या मुलांना उचलून मांडीवर घेते, त्याच्या तोंडात अमृतमय दूध घालते आणि प्रेमाने गोंजारून त्याला हृदयाशी धरते. अरे प्राण्या, तू जर लहान बालक होऊ शकलास तरच तुला आईची मांडी मिळू शकेल. मोठ्या मुलांवरही आईची नजर असतेच, पण तिची मांडी मात्र तिच्या लहानग्यांसाठीच असते. आणि मग ज्याच्या अंगी गुण कमी असतील अशा बालकावर तर आईचा अधिकच लोभ असतो. परस्परांविषयी नितांत श्रद्धा आणि सखोल प्रेमभावना हीच श्री रामकृष्ण संघाची जीवनशक्ती आहे. दक्षिणेश्वरी आणि काशीपूरला श्री रामकृष्ण आणि शारदा देवी यांच्या प्रेमळ छत्राखाली श्री रामकृष्ण संघाचा जन्म झाला. फार आधीची गोष्ट आहे. बालक बाबूरामचे श्री रामकृष्णांकडे येणं जाणं नुकतंच सुरू झालं होतं. एक दिवस बाबूराम आपल्या आईला म्हणाला, तू माझ्यावर प्रेम करतेस खरं, पण ठाकूर आम्हा सर्वांवर जसं प्रेम करतात तसं काही तुला करता येत नाही. हे ऐकून त्याची आई अगदी चकित होऊन म्हणाली, अरे म्हणतोस तरी काय? मी तुझी आई आहे आणि तरीही तुझ्यावर प्रेम करत नाही असं कधीतरी होईल का? केवळ बाबूरामचाच नव्हे तर सगळ्या शिष्यांचा हाच अनुभव होता. पुढे वृद्धावस्थेत त्या भूतकालीन गोष्टीची आठवण निघाली म्हणजे स्वामी शिवानंद अगदी विव्हल होऊन जात. ते म्हणत, ठाकूरांच्या प्रेमापुढे आईवडिलांचं प्रेम अगदी तुच्छ वाटत असे. या ईश्वरी प्रेमसूत्रातच श्री रामकृष्ण संघ गुंफला गेला होता. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.